स्पर्धेच्या वतीने आपण करूया। नितीनबाई शेळके खुश आहेत की त्यांच्या गावातील पंच थार विजेता ठरले आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी सत्यवान नक्कीच आमचे या ठिकाणी आमचे किशोरबाई खऱ्या तर यांचे परम मित्र नितीनबाई आपण यांना या ठिकाणी पाहताय। त्याच्यानंतर शिवदास वाघमारे पंच यांचा इथे सन्मान लोकेशबाई शिंदे यावा आपण सन्मान करण्यासाठी जावा आपण आपल्या शुभास देखील आपण सन्मान करावा। त्याच्यानंतर सागर मांडवकर नेरे सागरबाई मांडवकर नेरे तत्पूर्वी आपण शिवदास वाघमारे पंच यांचा इथे सन्मान करूया। शिवदासबाई वाघमारे थांबा केवनी दिवा सानवी 11 केवनी दिवा तुम्हाला आम्ही सिलेबस संधी देऊ। त्याच्यानंतर पुढचा सन्मान सागर मांडवकर नेरे यांचा इथे आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं। माईची उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन एक दमदार मराठीचा आवाज आणि मिलन शेठ पालकर यांच्या शुभास्ते आपण त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। त्याच्यानंतर आदित्य यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। आदित्य यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स एखादा प्रतिनिधी आपण पाठवा। विवेक यावा आपला एक प्रतिनिधी। डीजे सूरज यावा आपण तत्पूर्वी 24 लाईव्ह इव्हेंट्स मिलन शेठ पालकर यांची मन जिंकली डीजे वाल्याने क्या बढिया संगीत सूरज तत्पूर्वी आपण यावा विवेक यावा आपला इथे सन्मान। त्याच्यानंतर जी मैदानावरती आपण LED स्क्रीन पाहतो ना ते कानाव गावचे प्रवीण पाटील डुब्बो यावा प्रवीण यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। डुब्बा त्यांच्या मुलीचं नाव प्रेमाने आपण डुब्बा दिला म्हणतो तर यावा प्रवीण यावा। रोहित कालोके असतील संपूर्ण मॅनेजमेंटने जबरदस्त या ठिकाणी इव्हेंट त्यांनी सादर केला त्यांचाही ते सन्मान। तत्पूर्वी विवेक 24 लाईव्ह इव्हेंट्स यांचा सन्मान। सूरज यावा जरा चक्री वाजवा आता तुमचे कालचे डान्सर आले। सूरज डीजे यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहताय विवेक 24 लाईव्ह इव्हेंट्स यांचा सन्मान। त्याच्यानंतर पुढचा सूरज प्रथम आपण सन्मान करण्यासाठी यावा प्रथम सूरज यावा चला। त्याच्यानंतर या ठिकाणी डुब्बा या ठिकाणी प्रवीण यांचा इथे सन्मान। आमचे गुणलेखक शुभम माली कांचन पालकर कांचन शुभम यावा नको यावा आपले भूमिपुत्र गावचे यावा कांचन। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा सन्मान करूया। आमचे मंडप डेकोरेटर अंश मंडप डेकोरेटर शिवाजीबाई सांगटोली चला त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तिन्ही पंचांचा सन्मान अजून कोणता सन्मान जर राहिला असेल चुकून तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। तर कांचन यावा परेशभाई यावा प्रियांशी मॅनेजमेंटचे सर्व तर चला कांचन आता वैयक्तिक सूरज डीजे यावा SDC या आमदार चषक स्पर्धा ज्याने आपल्या आवाजानं गाजवली त्या आयोजकांच्या पसंतीच्या रायगड ठाण्यातील एकमेव समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या। रायगड ठाण्यामध्ये नाव गाजतोय रॉकस्टार प्रवीणचा रायगड ठाण्यामध्ये नाव गाजतोय प्रवीण गायकरचा। तर श्री बालाजी आमदार चषक रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आपण आदर तिथे सन्मान केला। तर इव्हेंटची आमची संपूर्ण टीम तर चला जनरेटर व्हॅन आपला देखील एखादा प्रतिनिधी पाठवा। जनरेटर व्हॅन यावा जनरेटर व्हॅन आपला सन्मान देखील केला जाईल। सुदेश गायकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत। एक महत्वाचा सन्मान राहिला मित्रांनो ज्यांनी खऱ्या अर्थानं पंचांची कामगिरी देखील दमदार योगदान दिलं ते सँडी पालकर केवळ एक छोटा सनी देवल सँडी पालकर यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सँडीबाई पालकर आपण यावा चला फायनलच्या सामन्याचा सामनावीर
ठरलाय सानवी 11 केवनी दिवे क्रिकेट संघाचा. जय तुरे जय यावा डीजे. मैदानावरती तनिष्का फार्म हाऊस आणि सायबा रॉकेट बैलाचे मालक सन्मान्य आणि त्यांच्या समेत नितीनबाई शेळके आणि विजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं टेंबोड्याच्या मैदानावरती दमदार नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आपण जर विचार केलात तर या दोन व्यक्तिमत्वांचा आम्हाला दमदार योगदान लाभलंय. तर जय तुरे यावा. लोकेश शिंदे साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि जय तुरेला सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी नितीनबाई शेळके आदई सायबा रॉकेट बैलाचे मालक आणि त्यांच्या समेत विजय शेठ ठाकूर स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक आपण यावं. आपल्या शुभ हस्ते जयला सामनावीराची ट्रॉफी आपण द्यावी. विजय शेठ यावा, नितीन शेठ यावा. डीजे लोकेशबाई शिंदे यांचे कट्टर समर्थक तेजसबाई कांबळे, राजबाई शेळके, संदीपबाई म्हात्रे. लोकेशबाई तुमचे आता तर छोटे बंधूच वाटतात चेहऱ्यावरून. अनिलभाई बडेकर उसरली, राकेशबाई शेळके, अक्षय पाटील, उदय पालकर, जयवंत पालकर आपलं सहर्ष स्वागत. जयनंद कांचन या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. स्वतंत्रबाई आपण देखील यावं, समोर यावं. उपकारभाई पालकर आपण देखील यावं. चला यावं. अण्णाशेठ पालकर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व. चला साई संघ आपण व्यासपीठासमोर यावा. कांचन लिस्ट द्या आमच्या समोर. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी बेस्ट फिल्डरसाठी या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमधाडे यांच्या वतीने ही आम्हाला सायकल पुरस्कृत करून दिली गेली आणि ती पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती. तर अपूर्वा एंटरप्राइजेसचे सर्व तथा शिवसेना शाखा प्रमुख आणि त्यांच्या समेत आम्ही या ठिकाणी पाहतो सन्माननीय योगेश गायकर आणि कृष्णा गायकर यावा. योगेश गायकर, कृष्णा गायकर, विशालबाई मारी. तर यावा. कृष्णाबाई गायकर, नितीनबाई प्रभाकर पालकर, स्वतंत्रबाई पालकर, योगेशबाई गायकर यावा. विशाल माली आपण देखील यावं. यावं विशालबाई आपण देखील यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही स्पोर्ट्स सायकल. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं आणि या स्पर्धेमध्ये ठरलाय तो अर्थातच बेस्ट फिल्डर प्रयास पाटील कनिष 11 जांभूलपाडा क्रिकेट संघाचा. यावा प्रयास बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यावा स्वतंत्रबाई आपण देखील, मेलाबाई आपण देखील समोर जॉईन राहावा. यावा ठीक आहे. बघा कनिष सोबत आपण प्रयासला पाहता. प्रयास भाई यावा. क्या बात या ठिकाणी आपण पाहू शकाल कनिष केवले गावचे जावई बापू प्रयास पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार लावून जाऊ द्या. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले विकास पालकर. खुश आहेत मित्रांनो आणि त्यांचे जावई बापू जल्लोष. बोला जय श्रीराम.
आपला इथे बेस्ट बॉलरचा माफ करा बेस्ट फिल्डरचा खिताब देऊन आपल्या इथे सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर पुढचा पारितोषिक बेस्ट बॅटर तत्पूर्वी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही शशिकांत गायकर माजी सरपंच आपण यावा, राज पालकर साहेब आपण देखील यावा राजभाई, मच्छिंद्र अक्षय गायकर, रोहित गायकर आपण व्यासपीठावरती यावा. तर राज गायकर, एकनाथ गायकर आपण यावा विशालभाई आपण देखील यावा. त्याच्यानंतर आमचे परेशभाई आपण देखील यावं, राजभाई आपण देखील यावा, निलेश गायकर आपण देखील यावा. चला यावा परेशभाई आपण यावं, निलेशभाई आपण देखील यावा. तर बघा आणि संदीप पवार आणि त्यांच्या समेत संदेश पवार, मिलन भाऊ यांचे कट्टर समर्थक की ज्यांच्या वतीने आम्हाला हे एक मोबाईल उत्कृष्ट फलंदाजसाठी दिलं गेलंय. संदीप आणि यावा सँडी इम्प्रेशन सलूनचे सर्व संदीप आणि संदेश यावा ज्यांच्या वतीने आम्हाला हे मोबाईल खरं देण्यात आलंय त्यांनाही आपण इन्व्हाइट करूया. स्वतंत्रभाई आपण जॉईन होते ते संदेश आणि संदीप. तर एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो सोपान मात्रे हरिग्राम मोई अँड साईशा 11 हरिग्राम क्रिकेट संघाचा प्रतिनिधी एखादा यावा एखादा प्रतिनिधी ते मॅच खेळतायत. तर या ठिकाणी स्वतंत्रभाई स्वतः मिलन पालकर आहेत त्या संघाचे पुरस्कर्ते. स्वतंत्रभाई आपण जावा संघाचे पुरस्कर्ते साईशा अँड मोही 11 मिलन शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तो म्हणजे साईशा अँड मोही 11 वागेश्वर हरिग्राम. जोरदार टाळ्या. पुढचा पारितोषिक मी मनोज पाटील बीडीएम मोबाईल शॉपचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मोबाईल शॉप आणि पोलीस पाटील केवले गावचे यांचे सुपुत्र मनोज भाई यावा आपण देखील आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजीसाठी हे पारितोषिक दिले गेलंय. तत्पूर्वी विश्वास भाई पालकर सारांश एंटरप्राइजेस आपण यावा त्यांच्या समेत विलास गायकर आपण यावा, नितीन भाई माली रोहित गायकर आपण देखील यावा, कृष्णा गायकर आपण देखील जॉईन व्हा, कृष्णाबाई यावा, विलासभाई गायकर आपण यावा. त्याच्यानंतर मच्छिंद्रभाई माली, सूरजभाई पालकर यावा, मच्छिंद्रभाई माली, सूरजभाई पालकर शिवसेना शाखा प्रमुख मच्छिंद्रभाई माली, रोहित गायकर यावा आणि अक्षय गायकर यावा. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक अक्षयभाई यावा, अक्षय गायकर, रोहित गायकर यावा. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ दे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज तो ठरलाय कनिष 11 जांभूलपाडा क्रिकेट संघाचा शुभम गोदली. शुभम यावा. जांभूलपाडी बघा अपकमिंग यंगस्टर तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यालाही अँड्रॉइड मोबाईल प्लस त्याच्यासाठी या ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्याला इथे सन्मानित केलं जाईल. त्याला स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तर गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघ ठरलाय स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी तर या ठिकाणी नंदेश पारवे, भगवान माली, रुपेश माली, राज गायकर, गणपत गायकर, एकनाथ गायकर यावा आणि महेश पालकर यावा. बघा या ठिकाणी नंदेश पारवे, भगवान माली, रुपेश माली, राज गायकर, गणपत गायकर, एकनाथ गायकर आणि लक्ष्मण गायकर या साहेब यावा. अल्पेश पालकर आपण व्यासपीठावरती यावा. या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभास्ते या ठिकाणी पारितोषिक द्यावा.
मंगेश पारधी साहेब आपण देखील यावं. चला हुशारत आमची यंगिस्तान, मला वाटलं विसरले का काय. तर या स्पर्धेसाठी 6वा क्रमांक खऱ्या अर्थानं ठरलाय तो राजेश शेठ काटारा यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली यावा. आपला इथे सन्मान 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन इथे आपला सन्मान केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य महेश पालकर, एक्का बैलाचे मालक, एक्का बैलाचे मालक महेश, ज्यांची रॉयल दमदार एंट्री आम्ही या मैदानावरती पाहिली यावं. आपल्या शुभ हस्ते अजित पालकर आपण देखील यावं. तेजसबाई कांबळे यावं. समोर या सर्वांनी आपण इथूनच देऊया. चला योगेश गायकर, योगेश भाई गायकर आपण देखील यावं. यावं योगेश भाई यावं. योगेश गायकर केवळ यावं आपण. चला या ज्या मान्यवरांची नावं घेताना विनंती करतो समोर यावं. योगेश गायकर पोंजे आणि योगेश गायकर केवळ आपण सर्वांनी या. तर या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पपन 11 पेट क्रिकेट संघ संपूर्ण संघ यावा. आपला ही ट्रॉफी देऊन आपला इथे सन्मान. संपूर्ण संघ, एक दोनाला आम्ही ट्रॉफी देणार नाही, जेवढे आहेत तेवढे या. आणि या ठिकाणी कॅप्टन हर्षल सर्व या, नाही तर ट्रॉफी आणि कॅश प्राइज देणार नाही आम्ही. या एकदा जोरदार लावून जाऊ द्या पपन 11 पेट क्रिकेट संघासाठी या. कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे, ती व्यक्ती इथे उपस्थित आहे आमच्या समोर. कोणाला जर सापडले असेल तर त्यांनी घेऊन यावं. डीजे अभिनंदन टीम खरं तर आपण पाहू शकाल पपन पेट. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आम्ही विनंती करतो साईबा रॉकेट तनिष फार्म हाऊसचे सर्व अर्थातच सह्याद्री ढाबा मालकचे ओनर नितीनबाई शिलके, ज्यांच्या दावणीला आपण 11 बैल पाहतो, 5 कामगार आणि त्यांच्या समेत स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर यावा. नितीन शेठ शेळके आणि विजय शेठ ठाकूर आपण यावा. आणि त्यांच्या समेत आमचे केवाले गावचे सर्व यंगिस्तान यावा. आपल्या शुभ हस्ते केवाले यंगिस्तान मिलन शेठ पालकर यांचे कट्टर समर्थक. आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो प्रणय 11 सहारा शिवकर. खऱ्या अर्थानं अभिनंदन सर्व संघांचा, परंतु एक सन्मान राहिला आपल्याकडून मित्रांनो, केवळ एक गावचा दमदार पंच. आपण या ठिकाणी पाहता मित्रांनो शिवकर क्रिकेट संघ अभिनंदन. बघा जल्लोषाचं वातावरण. मिलन भाऊ एक सन्मान आपल्याला आहे. सँडी पालकर केवळ एक गावचा छोटा सनी देओल यांचा सन्मान आपण करू. यावं मिलन भाऊ. आपल्या शुभ हस्ते व्हायब्रेशन अंपायर चॉपर अंपायर सँडी पालकर यांचा सन्मान करूया. डीजे मागुरु सबसे श्रीमंत अंपायर कौन होंगे तो सैंडी पालकर सर, जिनका अकाउंट चेक करेंगे ना माँ गुरु तो
1.50 यानी कि 1,50,00,000 उनके अकाउंट में। या बघा 1.5 करोड ज्यांच्या अकाउंटला आहेत असा सँडी पालकर केवाल्याचा अंपायर लोकेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया सँडी पालकर यांचा। विजय शेठ यावा, विजय ठाकूर यावा, विजय शेठ यावा, नितीन भाई यावा। 1.5 करोड ज्यांच्या अकाउंटला मस्त डीजे कोणीतरी चोरून नेलेले इथून जे त्याच्यानंतर आपण शरद भाई गायकर माजी सरपंच केबाले आपणास विनंती करतो कल्पेश पाटील अर्थातच सुंदर बैलाचे मालक यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। बूथ अध्यक्ष केवाले गावचे शरद भाई गायकर यांना विनंती करतो आपण यावा। तुलसीराम शेठ डांगरकर आपण यावा, किशोर भाऊ आपण देखील यावा, विशाल भाई माली आणि विश्वास पालकर सारांश एंटरप्राइजेस यावा, सर्वांनी यावा आणि किशोर भाऊ यांचा मित्र परिवार आपण देखील यावा। त्याच्यानंतर कल्पेश शेठ पाटील सुंदर बैलाचे मालक बिंजोडचा बेतात बादशाह आणि आपण नेहमीच ऐकतो होतो आमचे फुलोरे मामा आई गावदेवी प्रसन्न बिंजोड 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 आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी सम्राटबाई माली यावा। महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथ शेठ माली यांचे सुपुत्र बघा अनेक संगीत आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं सम्राटबाई यावा। वर बेगीन चढगो सुंदरा गाडी लागले दुंदरा अनेक हिंदी चित्रपट मराठी चित्रपट ज्या चित्रपटामध्ये ज्यांनी गाणी गायलं असे एकनाथ माली साहेबांचे सुपुत्र सम्राटबाई माली यांना आपण पाहतो आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा या ठिकाणी मानकरी ठरलाय तो म्हणजेच साईशा अँड मोही 11 वाघ क्रिकेट संघ हरिग्राम एकनाथ माली साहेबांचे सुपुत्र सम्राटबाई आपलं सहर्ष स्वागत। हरिग्राम यावा मिलन भाऊ आपणच घ्या ट्रॉफी आपण पुरस्कर्त्यात स्वतंत्र भाई आपण या करताना साईशा अँड मोही 11 हरिग्राम क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते मिलन शेठ पालकर यावा आणि स्वतंत्र शेठ यावा एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या डीजे वटाण्याचा बोलताना रटे उरू वाह भाई क्या बढ़िया संगीत करताना रानामध्ये करदा खुरीन पण केवल्याचाच नवरा करीन काय बढ़िया संगीत आपण ऐकलं। तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो सूरज पालकर शिवसेना शाखा प्रमुख केवाले सूरज भाई यावा आणि महेश भाई निरगुडा यांना विनंती करतो कांचन पालकर केवाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्पेश भाई पालकर यावा अल्पेश अमर भाई पालकर यावा आशिष भाई माली अजित पालकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यावा सर्वांना विनंती करतो आपण यावा ज्या ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतले त्यांना विनंती करतो की आपण यावा यावा अजित यावा विलास गायकर एकेकालचे केवळ क्रिकेट संघाचे दिग्गज कोच म्हणून ज्यांची ओळख यावा आशिष माली आपण यावा अनिकेत यावा अनिकेत चौगुले यावा अक्षय गायकर आपण देखील यावं रोहित गायकर अक्षय गायकर रोहित गायकर यावा आपण देखील यावं अनिकेत चौगुले आपण देखील यावं। तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तत्पूर्वी शरदभाई गायकर आपण देखील जॉईन व्हा आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी लक्ष्मण शेठ आपण देखील या रुपेश भाई आपण या नंदेश भाई या भगवान शेठ आपण सर्वांनी यावा या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी कनिष 11 जांभूलपाडा क्रिकेट संघ यावा
द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनर अप ठरला या स्पर्धेमध्ये. गणपती बाप्पा क्रमांकाचा मानकरी हे पुरस्कार वितरण करण्यासाठी ज्यांनी आम्हाला ही ट्रॉफी 60,000च्या ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या, तर या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्यांनी आम्हाला 60,000च्या ट्रॉफ्या करताना पूर्ण करून दिल्या. सूरज डीजे आणि शिंदे साहेबांचा रेडी राहू द्या की ज्यांच्या माध्यमातून 60,000च्या क्रिस्टल ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक जळगाव तालुका पाचोराव शिवसेना प्रमुख सन्माननीय लोकेश भाई शिंदे. अर्थातच दिनदुबल्यांचा आधार कमी कुणाला पडणार नाही असे एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक लोकेश भाई शिंदे, त्यांच्या समेत जयवंतभाई पालकर. आणि जयवंतभाई पालकर यांना काही दिवसातच लोकेश शिंदे साहेबांच्या वतीनं 4 व्हीलर प्रदान करण्यात आहेत. आणि त्यांच्या समेत आमचे उपकारभाई पालकर यावा, उपकारभाई यावा आणि माजी सरपंच वेल्डिंगचा बेताज बादशाह शशिकांत शेठ गायकर यावा, संपूर्ण यावा. आणि यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक चॅम्पियन संजय शेठ फडके सानवी बिल्डर्स यांनी पुरस्कृत केलेला संघ केवनी दिवा भिवंडी ठरलाय चॅम्पियन. आमदार चषक केवाल्याचा मानकरी आहे. DEF या ग्रुप मधून आता इथे आपण बाईक करताना या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत. तर प्रथमतः ही बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला DEF या पोलसाठी ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते बाईकचे पुरस्कर्ते मल्हार एंटरप्राइजेस अर्थातच कुंदनभाई मात्रे बेलापूर. चला थोडासे या ठिकाणी बाईक देता कॅप्टन तर केवनी दिवा क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती करतो. डीजे एक मिनिट. चला आपण कॅप्टन यस अवके दया. हॅलो हॅलो अरे त्या जानेवारी नेलेला ना त्याच उपला. तर अभिनंदन क्रिकेट संघ केवनी दिवा सानवी 11. त्याच्यानंतर आपण चला आता DEF
कर आपल्या शुभ हस्ते कांचनबाई यांचा सन्मान करूया. अच्छा चला ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आपण मालिकावीर ही मालिकावीर ज्याने आम्हाला पुरस्कृत करून दी गेली DEF मल्हार एंटरप्राइजेस तथा प्रभाग क्रमांक 27 चे सर्वे सारा प्रभाग क्रमांक 27 बेलापूर गावचे दमदार नेतृत्व कुंदनभाई यांनी ही बाईक आणि ABC ला पुरस्कृत करून दिली गेली आणि DEF ला जी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते आमचे किशोरदा पाटील साहेब सिद्धार्थ एंटरप्राइजेस या ठिकाणी आपण पाहू शकाल तुळशीराम शेठ डांगरकर साहेब आणि त्यांच्या समेत विकास नाना पालकर या आणि कांचन पालकर आणि सम्राट माली या मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं खालती यावं. तुळशीराम शेठ डांगरकर यावं, सिद्धार्थ एंटरप्राइजेस किशोर भाऊ यावं, आपला संपूर्ण मित्र परिवार यावं, कल्पेश पाटील अर्थातच आमचे सुंदर बैलाचे मालक सर्वांनी यावं, विकास पालकर विकास नाना यावं. या सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही कलातना बाईक देणार आहोत. तर ज्यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते किशोर शेठ पाटील वडवली क्रिशा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली. किशोर भाऊ आपण यावं आणि सिद्धार्थ एंटरप्राइजेस तुळशीराम शेठ डांगरकर सुंदर बैलाचे मालक या ठिकाणी आमचे कल्पेश भाई पाटील यावं. सुरेश पाटील साहेब वडवली यावं, सुरेश गायकर वडवली यांना विनंती करतो आपण देखील यावं. विकास पालकर राणा यावं. चला सर्व मान्यवर आपण या ठिकाणी यावं. बघा भरपूर स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक स्कूटी पाहतो परंतु इथे ब्रँडेड बाईक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ही ओळख आहे मित्रांनो आमचे मिलन शेठ पालकर आणि स्वतंत्र शेठ उपकार भाई अण्णा शेठ आणि ग्रामांचं मंडळ केवाले यांची ताकद आपण या ठिकाणी पाहू शकाल. चला DEF या पोल मधून बायकर मॅन ठरलाय तर यावा विकासाना पालकर यावा आपण. बघा किती खुश आहेत जावई बापूने दमदार कामगिरी केली. विकास नाना लहानपणी तुम्ही काजू बदाम जास्त खाल्लेत म्हणून तेवढे तगडी बॉडी तुमच्या आम्हाला पाहायला मिळते. तर या स्पर्धेतील DEF या पोल मधून मालिकावीर ठरलाय. 41 बॉल 118 धावा 4 विकेट. जरी वडील नसले वडिलांनी एकेकाल गाजवलाय परंतु वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्याने दमदार सुरुवात केली तो पप्पन मात्रे यांचा सुपुत्र आणि स्वर्गीय पप्पन 11 पेट क्रिकेट संघाचा हर्षल मात्रे. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. थोडासा बोलू द्या मित्रांनो. चला पपन थोडीशी प्रतिक्रिया. हर्षल आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. अभिनंदन हर्षल. आयुष्यामधली पहिलीच बाईक आहे की याच्या अगोदर बाईक जिंकल्यात? पहिलीच बाईक जिंकताय की याच्या अगोदर बाईक कधी मिळाले क्रिकेटमध्ये सिरीजला मॅन ऑफ द सिरीज साठी पहिली बाईक घेताय की याच्या अगोदर बाईक आहे माझी? कसं वाटतं हे पारितोषिक स्वीकारत असताना? मना काय मी डायरेक्ट खेळतोय, मी डायरेक्ट मारतो, मला मारामारीच पडते. पपन पहिल्यांदा तुझे हर्षल ठरलेत. एकदा जोरदार टाळ्या उजावू द्या. अभिनंदन हर्षल. थोडक्यात ही बाईक खऱ्यात तुझे वडील पपन मात्र एकेकालचे दिग्गज फलंदाज हरिग्राम केवाला असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं मैदान गाजवला, खालापूर असू द्या आणि आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ही कामगिरी केली
काय सांगशील या कामगिरीबद्दल? का अजून आवाज आला नाही? अरे तुम्ही कन्फ्युज करता, तो काय बोलेल? हर्षल काय सांगशील? आनंदाचे क्षण आहेत, वडिलांच्या बद्दल काय सांगशील? चला, भाऊक झालाय तो, भाऊक झालाय जरा. चला एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या हर्षल साठी. आयुष्यात ती पहिली बाईक जिंकत असताना अभिनंदन. येस डीजे. तू तिथे थांब. चला बाकी सपोर्टर जाऊ द्यात, पाहुणे राहू द्यात, आणि या दुसरी गाडी घ्या. आपण हर्षल तिथेच बसतो. वाटले पाहिजे दोन्ही बायकर म्हणे या स्पर्धेमध्ये. या बा दुसरी बाईक आपण घ्या. ही बाईक ABC पोल मध्ये ज्याने आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते प्रवाह क्रमांक 27 नवी मुंबई बेलापूरचे दमदार नेतृत्व जय मल्हार एंटरप्राइजेसचे सर्वा कुंदन भाई यांच्या वतीने ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. आणि ती बाईक पुरस्कृत करण्यासाठी या स्पर्धेची आमची आन बान शान अर्थातच दोस्ती दिनातील राजा माणूस मिलन शेठ पालकर, महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर, लोकेश भाई शिंदे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ केवाले यांना विनंती करतो आपण यावं, आपल्या सर्वांच्या शुभास्ते ही बाईक द्यावी. जयवंत भाई यावं सर्वांना विनंती असेल. ग्रामस्थ मंडळ पपन आपल्या हर्षल तिथेच थांब. चला ही बाईक आहे इथे. हा इथेच राहू द्या. चला मिलन भाऊ या, मिलन शेठ यावा. हर्षल अरे बाबा त्याला आता द्या थोडासा रिलॅक्स होऊ द्या. या किशोर भाऊ आपण इथे या. सम्राट माली खऱ्या अर्थानं ज्यांनी दमदार मेहनत घेतली ते महाराष्ट्र राज्याचे खऱ्या अर्थानं ख्यातनाम गायक कवी एकनाथ माली, सम्राट माली यावा. त्यांच्या समेत मिलन भाऊ पालकर, किशोर भाऊ, स्वतंत्र शेठ पालकर, लोकेश भाई शिंदे, सँडी भाई पवार आणि स्वतंत्र उपकार भाई आपण देखील यावं. महेश भाई यावं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यावं, आपण जॉईन व्हावं. आणि ABC पोल मधून उपकार भाई यावं, उपकार भाई यावं. अरे भाई थांब ना, अय दादा, अय जरा थांब ना 2 मिनिट. त्याला बसू द्या हर्षलला 2 मिनिट. हर्षल 2 मिनिट. हर्षल तर चला. तर ज्याने 42 बॉल मध्ये 103 धावा बनवल्या आणि मागच्या वेळेला जिल्हा परिषद ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थाने या संघाला पुरस्कृत केला ते सानवी बिल्डर्स अँड सर्व संजय शेठ पडके व्हीगर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एका शब्दावरती त्यांनी या ठिकाणी एंट्री केली आणि या स्पर्धेतील मालिकावीर ठरलाय तो भिवंडीचा टायगर सानवी 11 केवली दिवा संघाचा कुणाल पाटील. तर कुणाल अभिनंदन. प्रथमतः कुणाल आपण संपर्क साधूया कुणालशी. कुणाल आपल्या संघासाठी अवकेदा असतील, करण असतील, सर्व सिनियर खेळाडू असतील ज्यांनी दमदार योगदान दिलं. आज हे अचिव्हमेंट मिळतंय. काही पहिल्यांदा बाईक मिळते की अगोदर बाईक जिंकल्यात? पहिल्यांदा बाईक जिंकलेस की अगोदर जिंकल्यात? पहिल्यांदा बाईक जिंकलेली आहे. यावेळेला 3-4 वेळा बाईक गेलेली कारण टीम हारलेली, पण या पहिल्यांदा इथं पनवेल मध्ये मिळाले ते खूप मोठं. मिलन शेठ पालकर, अण्णा शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर, जय हनुमान मोर्या 11 केवले आयोजित ही दमदार स्पर्धा कशी वाटली? रायगड मध्ये आपण खेळत आहात आणि हे मोठं पारितोषिक घेऊन जातात. आयोजन तर 1 नंबर आहे आणि विकेट पण चांगले आहे. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर आहे. तुम्हाला कॉल करावा लागेल की ऑलरेडी एंट्री फिक्स राहील? ऑलरेडी एंट्री फिक्स आहे. तर आम्ही नक्कीच येऊ इथे खेळायला आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि टीम वर्क मुळे मला बाईक मिळाली आहे याचा अभिनंदन आहे. दादाने आमची एंट्री केली त्यामुळे धन्यवाद. संजय शेठ सानवी एंटरप्राइज एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या.
आमदार चषक मिलन शेठ पालकर, अण्णा शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर, ग्रामस्थ मंडळ केवाले सर्वांनी घेतलेली मेहनत. कुणाल पाटील ठरलाय आणि चॅम्पियन देखील ठरलाय सानवी 11 केवरी दिवा भिवंडी. प्रशांत दादा ठाकूर सन्मान करतो. सर्व संघांनी कुठलाही गालबोट न लावता या स्पर्धेला दमदार योगदान दिला. सर्वांचं मिलन शेठ पालकर यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. पुढच्या वर्षी 4 व्हीलरची स्पर्धा असेल आणि इच्छुकच्या सर्व अपूर्व नितीन माली इकडं सर्व संघांना न सांगता ज्या संघाने भरभरून योगदान दिला, जे गैरवर्तुळ करण्याचे संघामध्ये गैरवर्तुळ कोण करणार तर नाहीच, परंतु आढळले आमच्या निदर्शनास त्या संघाचा विचार केला जाईल आणि सर्वच्या सर्व संघांनी दमदार योगदान दिला. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. मिलन शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर आणि जय हनुमान मोरया 11 केवाले क्रिकेट संघासाठी डीजे बोला जय श्रीराम. जय श्रीराम.